आता बागेश्वर महाराज म्हणतात की जी लोक या कुंभमेळ्यामध्ये येत नाहीत ती लोक देशद्रोही. आता मोठा प्रश्न पडलाय ना बाबा. आता बागेश्वर महाराज म्हणतात म्हणजे काही विषय संपला त्या ठिकाणी. आता बागेश्वर महाराजांसारख्या महाराजांना अशा प्रकारचं वादग्रस्त विधान करणं किती चुकीचं किती बरोबर आहे हे कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा. बागेश्वर महाराज म्हणतात की जी लोक कुंभमेळ्यामध्ये येत नाही ती लोक देशद्रोही आहेत. मग या देशाला पहारा देणारे बागेश्वर महाराजांना प्रश्न आहे, या देशाला सक्तीचा पहारा देणारे, स्वतःचा जीव रात्र दिवस धोक्यात टाकून या देशाचं रक्षण करणारे या देशाचे सैनिक जर तुमच्या महाकुंभमेळ्यामध्ये जर उपस्थिती देत नसतील मग ते काय देशद्रोही आहेत का बरं? ते काय देशद्रोही आहेत का? बागेश्वर महाराजांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. बागेश्वर महाराजाला खरंच जर बोलण्याची क्षमता तुमच्याकडे नसेल किंवा तुमच्या मस्तकातला विचार अविचार झाला असेल तर आमच्या महाराष्ट्रातल्या संतांचं विचाराचे धडे तुम्ही घ्यावेत. आमच्या महाराष्ट्रातल्या संतांचे विचाराचे धडे तुम्ही घेण्याची गरज आहे. या महाराष्ट्रामध्ये संत गाडगे महाराज, ज्या संत गाडगे महाराजाच्या कीर्तनाला या देशाचे घटनापती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 तास 1.5 तास 2 तास पोतं घेऊन बसायचे. इतकं अप्रतिम विचार त्या कीर्तनामध्ये संत गाडगे महाराज हे पेटवायचे. लोकांचे मस्तक जाग्यावर आणण्याचं काम पहिलं संत गाडगे महाराजांनी केलेलं आहे. संत गाडगे महाराजांच्या कीर्तनाला लाखोची गर्दी असायची. संत गाडगे महाराज चालू कीर्तनामध्ये भाऊक भक्तांना प्रश्न करायचे, देव पाहायला काय? लोक म्हणायचे हो जी. संत गाडगे महाराज दुसरा प्रश्न करायचे, तुमचा देव कुठं राहतो जी? लोक म्हणायचे. आता लोकांना वाटायचं की फाटक्या तुटक्या कपड्यात प्रबोधन करणाऱ्या संत गाडगे महाराजाला देव काय माहीत असं. लोक असं उत्तर द्यायचे, आमचा देव मंदिरात राहतो. परंतु संत गाडगे महाराज अलगद शब्दाचा टोळा मारायचे, कमाल आहे जी, तुमचा देव मंदिरात राहतो परंतु माझा देव माझ्या मनात राहतो. संत रविदास महाराज सांगतात, इथून जर बागेश्वर महाराजांना काही कळालं नसेल तर संत रविदास महाराज सांगतात की मन चंगा तो कटती मग गंगा. म्हणजे तुमचं मन निर्मळ असेल, तुमचं मन स्वच्छ असेल, तुमची नियत सुंदर असेल तर तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला गंगेचं दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही हे संत रविदास महाराज सांगतात. आणि संत गाडगे महाराज सांगतात की मनात देव असला पाहिजे. परंतु मला वाटतं बागेश्वर महाराजांचं मन शुद्धीकरण करणं गरजेचं वाटतं. आणि महाराजांचं मन शुद्धीकरणासाठी त्यांना संतांचा विचार अभ्यासही तितकंच महत्त्वाचं वाटतं. हेही तितकंच महत्त्वाचं वाटतं. या व्हिडिओच्या माध्यमातून इतकं सांगायचं वाटतं की बागेश्वर महाराजांनी पुन्हा विधान करताना विचार केला पाहिजे. कारण की प्रत्येक शब्दाला कशा प्रकारे वापरावे यामध्ये सुद्धा जगद्गुरू संत तुकोबाराय सांगतात की शब्दामुळे मंगल, शब्दामुळे दंगल, शब्दाचं जंगल, शब्द जागृत राहून वापरावेत. हेही तितकंच महत्त्वाचं वाटतं.